नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे. पहिल्यांदाच सांगून टाकतो, लक्षात घ्या, चुका झाल्या आहेत, अडचण झालीये, आग लागलेली नाहीये. होय, मी भारत विरुद्ध आयर्लंडच्याच मालिकेबद्दल बोलतोय. भारतीय संघाने पहिल्या 2 सामन्यामध्ये व्यवस्थित सपाटून मार खाल्लेला आहे. सिरीज चक्क आयर्लंडने जिंकलेली आहे. मान्य करायला काहीच हरकत नाही. अप्रतिम क्रिकेट ते खेळलेले आहेत. भारतीय संघाने खूप चुका केलेल्या आहेत, परंतु या गोष्टी अडचणीच्या आहेत, संकटाच्या नाहीयेत. कसं ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. पटतंय का बघा. अजिबात कुठे जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्हाला कल्पना आहे की भारतीय संघ जेव्हा कुठली मालिका खेळायला जातो, खास करून T20ची, तेव्हा 2 गोष्टी आपल्या मनात असतात. लागोपाठचे 2 T20 वर्ल्ड कप भारताने जिंकलेले आहेत आणि भारतीय संघातल्या सर्वच्या सर्व खेळाडूंना, रादर ते सोडूनच्या सर्व खेळाडूंना सुद्धा IPLचा जबरदस्त T20 क्रिकेटचा अनुभव आहे. त्यामुळे या अनुभवाच्या पाठबळावरती भारतीय संघ सगळ्यांना पुरून उरतो. मधल्या काळामध्ये तर परदेशी कॉमेंटेटर हे बोलायला लागलेले होते की पुढचे काही वर्ल्ड कप भारतीय संघाला, T20 संघाला कोण हरवणार, याच प्रश्नाचा आम्हाला सतत त्रास देतोय, असं ते उघड बोलून दाखवत होते. आणि ही गोष्ट मान्यच करायला लागेल की भारतीय संघाचा दबदबा निर्माण झालेला होता, अजूनही आहे. त्याचं कारण लागोपाठ 2 वर्ल्ड कप, त्याच्यानंतर 12 T20 द्विपक्षीय मालिकेमध्ये भारतीय संघ अविजित राहिलेला होता. आणि त्या पार्श्वभूमीवरती आयर्लंडनी भारतीय संघाला पहिल्या 2 सामन्यामध्ये हरवणं हे पचवायला कठीण जातंय. तुम्हालाही जातंय, मलाही जातंय, भारतीय संघाला सुद्धा जातंय. पण मी सुरुवातीला जी कॉमेंट केली आहे, अडचण आहेत, चुका आहेत, पण आग लागलेली नाहीये. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा अडचणी काय, चुका काय, ह्याच्याबद्दल आपण बोलूयात. गोलंदाजीमध्ये प्रॉब्लेम आहे, फलंदाजीमध्ये सुद्धा प्रॉब्लेम आहे. असं का म्हणावं असं वाटतं, तर पहिल्यांदा गोलंदाजी बद्दल बोलतो की गोलंदाजी करत असताना अर्शदीप हा बुमरा बरोबर जास्त इफेक्टिव्ह ठरतो, इंडिपेंडेंटली इफेक्टिव्ह ठरत नाही. या संपूर्ण मालिकेमध्ये आपण प्रिन्स असू देत, शेडगे असू देत, नवीन गोलंदाजांना आपण ट्रायआउट करतोय. ह्याच्यामध्ये अर्शदीपचा एक जबरदस्त, काय म्हणतात त्याला, अनुभवी 2 वर्ल्ड कपच्या अनुभवाचा भाग होता. प्रसिद्ध कृष्णाला पहिल्या सामन्यामध्ये मार पडला म्हणून बाहेर ठेवण्यात आलं. हर्षित राणा दुखापतीतनं परत येतोय आणि त्याच्या सोबतीला आपल्या स्पिनर्स मध्ये खास करून भरवशाचा स्पिनर हा अक्षर पटेलचाच आहे. अक्षर पटेलचा बॉल वळत नाही, पडून आत येतो. चांगल्या विकेट वरती तो जास्त इफेक्टिव्ह ठरतो. बॉलिंग, फास्ट बॉलिंग फ्रेंडली विकेट वरती तो एवढा इफेक्टिव्ह ठरत नाही. या सगळ्याचा जर का आपण विचार केला तर त्याचा परिणाम आपल्याला समोरच्या 2 मॅचेस मध्ये दिसतो की जिथे भारतीय संघाला समोरच्या संघाने व्यवस्थित चोपून काढलेले. पहिल्या सामन्यामध्ये ते 180चा टप्पा पार केलेला होता. त्यामुळे आयर्लंड संघाचं कौतुक करूया. बॅटिंग बद्दल जर का बोलायचं झालं तर गेले कित्येक महिने T20 वर्ल्ड कप पाठोपाठ IPL याच्यामुळे भारतीय T20 संघातल्या सर्व खेळाडूंना पाटा विकेटवरती बॅटिंग करायची सवय लागलेली होती. त्यामुळे जेव्हा ते आयर्लंडला गेले, 2 गोष्टी, एक तर बॉल हलत होता, दुसरीकडे बाउंड्री लाईन्स, ज्या साईडच्या बाउंड्री लाईन्स आहेत त्या व्यवस्थित पूर्ण आकाराच्या होत्या. याच्यामुळे मिस टाइम शॉट वगैरे, सिक्सर जात नव्हते, बॉल पटकन बॅटीवर येत नव्हता. त्यामुळे धावा काढण्यासाठी कष्ट करायला लागतात, ही मनोवृत्ती भारतीय संघाच्या बॅटिंग मध्ये दिसली नाही. समोरून परत 180 धावांचं ओझं होतं. या सगळ्यामुळे भारतीय फलंदाज गडबडून गेले, तंत्रामध्ये कमी पडले. तुम्ही जर का पहिल्या मॅच मधला श्रेयस अय्यरचं आउट होणं पाहिलं तर पायावर पडलेल्या बॉलला असं फ्लिक केलं की भारतामध्ये सिक्सर जाते, ती इथे जात नाही कारण या बाउंड्री लाईन्स लांब आहेत. दुसऱ्या मॅच मध्ये जेव्हा श्रेयस अय्यर आउट झाला तेव्हा पायाची हालचाल शून्य झाली. तुम्हाला हे सगळ्यांना बघायची सवयच लागलेली आहे की पाय हलवा, हात हलवा, काही घेणं नाही, हातातल्या बॅटीचा कोयत्यासारखा वापर करा आणि बॉलर्सना फोडून काढा. हेच T20 क्रिकेट बघायची आपल्याला गेले 4 महिने सवय लागलेली होती. त्याच्यातनं हा बदल झाला की जिथे तंत्राला थोडंसं महत्व लागलं, त्या तंत्रामध्ये भारतीय फलंदाज कमी पडले. हे कबूल करायला काहीच हरकत नाही. या 2 चुका आहेत की एकीकडे गोलंदाजी मधलं अपयश, त्याला येऊन मिळालं फलंदाजीतलं अपयश, मग 2 सामन्यातला पराभव हा लिहिलेलाच होता. आणि समोरून आयर्लंड संघाने सर्व बॉक्सेस टिक केले, बॅटिंग चांगली केली, बॉलिंग टप्प्यावर टाकली, त्यांच्या फिल्डिंगची त्याला साथ होती. स्थानिक हवामानाचा पूर्ण अनुभवाचा फायदा
फायदा त्यांनी घेतला. 2-0 भारतीय संघाला मालिकेत हरवून टाकलेला आहे. वेल प्लेड आयर्लंड. परंतु भारतीय संघाला याच्यापासून बोध घेण्याची गरज आहे. भारतीय संघाचं संघ व्यवस्थापन गिरे तो भी टांग उपर कधीच कुठल्या चुका कबूल करत नाही. दरवेळेला काही ना काहीतरी कारण देतात. ड्रेसिंग रूम मध्ये एकमेकांवर टीका करत असतील, माध्यमांसमोर अजिबात करत नाही. परंतु त्यांनी कबूल करू देत अथवा कबूल न करू देत, विचार करायची ही वेळ आलेली आहे की जे बॅटचा वापर कोयत्यासारखा करतात आणि पाटा विकेट वरती टकाटक बॅटिंग करतात, त्या फलंदाजांचा उपयोग स्विंग बॉलिंगला मदत करणाऱ्या विकेट वरती होईल का? मग ते विकेट आयर्लंडचं असू देत, इंग्लंडचं मी म्हणणार नाही, कारण इंग्लंडची विकेट ड्रास्टिकली बदललेली आहे, ती फलंदाजीला पोषक झालेली आहेत. परंतु T20 वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिकेत आहे, जिथे बॉल हलतो सुद्धा आणि बाउन्स सुद्धा होतो. याच्या सगळ्याचा विचार भारतीय संघ व्यवस्थापनाला तंत्र सुधारण्यासाठी करायला लागेल आणि त्याच्यातनं जर का फलंदाजांनी तंत्र सुधारलं नाही तर मग निवड समितीला वेगळा विचार करायला लागेल. हे माझे मुद्दे होते. त्यामुळे आयर्लंडचं कौतुक करूयात, भारतीय संघावरती टीका करूयात. फक्त ही टीका करत असताना आत्ताच्या पार्श्वभूमीवरती बोलूयात. हे विसरायला नको की भारतीय संघाने 2दा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. 12 द्विपक्षीय मालिका सलग जिंकल्यानंतरचा हा पराभव आहे. खटकणारा आहे, बोचणारा आहे, परंतु आग लागलीये अशी परिस्थिती नाहीये. हा माझा मुद्दा आहे. कारण भारतीय संघातले खेळाडू हे या परिस्थितीवरती मात करण्या एवढे सक्षम नक्कीच आहेत. आत्ता 2 सामन्यात त्यांना ते जमलेलं नाही, हे कबूल करायलाच पाहिजे. पण म्हणून परिस्थिती भयानक झालीये. श्रेयस अय्यरला काढून टाका, सूर्यवंशीला घेऊन या. या सगळ्या बदल, सूर्यवंशी बद्दल सुद्धा थोडस बोलतो. पोरगा दर्जेदार आहे, त्याच्यामध्ये धमक आहे, गुणवत्ता आहे, परंतु म्हणून त्याला का घेण्यासाठी कोणाला तरी परफॉर्मिंग प्लेअरला काढणं हे बरोबर नसतं. पहिल्या 2 सामन्यामध्ये त्याला संधी न देण्यामध्ये भारतीय संघ व्यवस्थापनाने, कप्तानाने काही चूक केली असं मला वाटत नाही. कारण वर्ल्ड कप जिंकून आलेली पोरं होती. सॅमसन हा मॅन ऑफ दी सिरीज होता, अभिषेक शर्मा हा परफॉर्मिंग आर्टिस्ट होता, तिलक वर्मा परफॉर्मिंग आर्टिस्ट होता, श्रेयस अय्यर तर कॅप्टनच आहे. ह्याच्यामध्ये वैभव सूर्यवंशीला जागा मिळणं पहिल्या 2 मॅच मध्ये अवघड होतं. तेच भारतीय संघाने केलंय. धीर धरा, हा पोरगा भारतीय संघाकरता नक्कीच खेळणार आहे. तेव्हा त्याच्या येण्याची वाट बघूया. 2 सामने झालेत म्हणून टीका करूया, परंतु लगेच या संघाला काडी लावायचा प्रयत्न आपण करायला नको, असं माझं मत आहे. तुमचं मत काय मला नक्की कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि YouTube चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.